नमस्कार. आज आपण बोलूया की फर्टिलिटी ट्रीटमेंट किंवा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा जे ट्रीटमेंट घेतात, त्याच्यासोबत जो स्ट्रेस येतो त्याच्याशी कसं डील करायचं किंवा त्याला कसं सांभाळायचं. आपल्याकडे बरेच कपल येतात जे मग सांगतात की सर आता लग्नाला 2 वर्ष झाली, आमच्या घरी सोशल प्रेशर आहे. म्हणजे सासू सासरे, काका काकू, मामा मामी सगळे विचारतात की आता कधी आम्हाला गुड न्यूज येणार. तर हा एक सटल किंवा असं आपण म्हणतो त्याला की नकळतपणे याचा स्ट्रेस कपलवरती येतो. आपल्याला वाटत असतं की हा स्ट्रेस जास्त करून स्त्रियांवरतीच असतो, पण असं नसतं. पुरुषांवरती पण तेवढा स्ट्रेस असतो. आज सकाळच एक कपल माझ्याकडे येऊन हजबंड रडायला लागला, म्हणायला लागला की सर नाही आता बस झालं, आता आमचा एक IVF फेल झाला, आता आम्हाला लवकर लवकर प्रेग्नन्सी पाहिजे, तुम्ही सांगा आपण डायरेक्टली IVF पाहिजे IVF करायला तयार असतो. असं मी त्यांना समजवलं की अशी लगेच गरज नसते की IVF सगळ्या पेशंटला करावं लागतं. मग त्या पेशंट्सला आपल्याला काय बघायचं असतं की त्या दोघांनी एकत्र येऊन विचार करावा की बाबा आपली एक इच्छा आहे, एक डिझायर आहे की बाळ असण्याची. तर कधी पण तुम्ही ऐकलं असेल गौतम बुद्ध पण म्हणत होते की डिझायर लीड्स टू मिझरी. म्हणजे जेव्हा पण इच्छा असते तेव्हा तुम्हाला म्हणजे अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रेस येतोच किंवा त्याच्यातनं दुःख येतंच. पण मग ते कधी होतं जेव्हा तुमचं डिझायर किंवा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा. म्हणून तुम्ही जेव्हा ते जर्नी चालू असते की तुमची जेव्हा डिझायर आहे की बाळ ठेवायचं किंवा बाळ यायला पाहिजे आपल्या घरामध्ये, तर त्या जर्नीला तुम्ही एन्जॉय करा. त्या जर्नीमध्ये तुम्ही असा विचार करा की तुम्हाला हो डॉक्टरांनी सांगितलं रिलेशन ठेवा, तुम्ही रिलेशन पण त्याप्रमाणे ठेवायला सुरू करा. असं नका विचार करू की मेकॅनिकली डॉक्टरांनी सांगितलं रिलेशन ठेवा म्हणूनच ठेवायला पाहिजे, असं नका करू. तर त्या जर्नीतनं तुम्ही जर डिझायर म्हणजे जर तुम्ही त्यातली रिझल्टचा अपेक्षा जर आपण म्हणतो त्याला रिझल्टची अपेक्षा करत बसून जर तुम्ही ती जर्नी करत बसाल, तर कधीतरी तुम्हाला दर महिन्याला जर निगेटिव्ह असं तुम्ही त्याच्यातनं खचून जाणार. असं न करता एक गोल डिसाईड करा की मी ह्या वर्षभरात प्रेग्नंट होणार आहे. ह्या वर्षामध्ये जवळपास 12 महिने आहेत. त्या 12 महिन्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की हो आधी गोळ्या खाऊन नॅचरल ट्राय करा, मग गरज पडली तर एक्सरे करून बघा, मग IUI करू. अशी 3 ते 4 सायकल IUI करून जर प्रेग्नन्सी झाली नाही तर मग IVFचा विचार करू. असा एक ओव्हरऑल तुम्ही पूर्ण वर्षभराचा जर प्लॅन केला तर तुमचा डिझायर जे आहे ते कधीतरी वर्षभरामध्ये सक्सेसफुल व्हायचे चान्सेस जास्त वाढतात. कारण की तुम्ही त्यातला जो स्ट्रेस होतो तो काढून टाकला. तुम्हाला पूर्ण तुमचा एक रूपरेखा किंवा एक प्लॅन ऑफ ॲक्शन ज्याला म्हणतो ती रेडी होऊन जाते, मनामध्ये पण आणि पेपरवरती पण. त्यामुळे तुम्ही कुठेतरी स्वतःहून एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढून जातो की हो ह्या वर्षभरात मला प्रेग्नन्सी मिळणार आहे, मी त्याच्यापुढे वाटचाल करत आहे. असं करून तुम्ही ते स्ट्रेस आणि डिझायर ह्या दोन्ही गोष्टींना वेगळं ठेवा. इच्छाशक्ती चांगली असते, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर नक्कीच तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार. पण त्यासोबत जे जे नेसेसरी स्टेप असतात तुम्हाला जेव्हा ते स्टेप्स घ्यायचे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घ्या. आणि थोडंफार मेंटल हायजीन याच्याबद्दल आपण लास्ट टाइम पण बोललो होतो. तर मेंटल हायजीन करायला बघा. म्हणजे तुम्ही दर दिवशी जवळपास एक 10 मिनटं 15 मिनटं जरी स्वतःच्या कामातनं वेळ काढून फक्त मेडिटेशन केलं किंवा योगासन थोडेफार केले किंवा फक्त दुसरं काही नाही तर वॉकला गेलात, कुठेही चालायला गेलात एक 40-50 मिनटं, तरी पण तुमचं डोक्यातनं स्ट्रेस जो असतो निघून जातो आणि तुम्हाला एक पुन्हा एक असं एक उत्स्फूर्तता येते किंवा एक स्पिरिट नवीन आतमध्ये तयार होतं, जेणेकरून तुम्ही पुढची वाटचाल लवकर चांगली करू शकतात आणि पॉझिटिव्हली करून तुम्ही तुमचं जे ध्येय आहे, जे तुमचं लक्ष्य आहे की मला प्रेग्नन्सी हवी, माझा एक सुदृढ बाळ हातात यायला पाहिजे, ते तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल.